नमस्कार मित्रांनो, आज लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, मोठी बातमी. लाडक्या बहिणींना डबल गुड न्यूज. आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा. लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी आहे. योजनेबाबत आदित्य तटकरे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्नही 2.5 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलाच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत. आता सर्वोच्च लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार. म्हणजे खात्यात 1,500 रुपये जमा होणार की 2,100 रुपये जमा होणार, याकडे आमचं सरकारचं पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून विधानसभेत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आलं आहे. महायुतीचे सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसंच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशावर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य तटकरे यांनी आता मोठा खुलासा केला आहे. आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणी योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील. हा लाभार्थी होतील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल. ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभार्थी महिला मिळत राहील असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान 2,100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधीसुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन अर्थसंकल्पावर त्यापुढील काळात हा विचार केला जाईल. या महिन्यात 1,500 रुपयाचा लाभ दिला जाईल. त्यासाठी 3,690 कोटीची तरतूद सरकारने केली असेही आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे. आपण नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा ताज्या अपडेट.